नमस्कार. आज आपण रव्यामध्ये आंबा घालून एक छान मऊ लुसलुशीत असा पदार्थ बनवत आहे. सध्या आंब्याचा सीझन आहे, तोपर्यंत हा पदार्थ एकदा नक्की बनवून पहा. लहान मुलांना तर आवर्जून आवडेल असा हा पदार्थ आहे. चला तर सुरुवात करूया. तर इथे 1 कप आंब्याचा पल्प घेतला होता, तो मिक्सरला बारीक फिरवून घेतला आहे. तर अर्धा कप एवढा आंब्याचा पल्प भरला आहे. नंतर एका बाउलमध्ये 1 कप रवा घेतला आहे, अर्धा कप दही घातला आहे आणि आंब्याचा पल्प घालायचा आहे. सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे. आंब्याची प्युरी पाणी किंवा दूध न घालता बनवून घ्यायची आहे. छान मिक्स करून आता हे 15 मिनिटासाठी असंच झाकण ठेवून द्यायचं आहे. 15 मिनिटानंतर मिक्सरच्या जारमध्ये हे रव्याचं मिश्रण काढायचं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये पाव कप एवढं मेल्टेड बटर, वितळलेलं तूप किंवा बटर घालायचं आहे. पाव कप, अर्धा कप साखर घालायची आहे. नंतर व्हॅनिला इसेन्स घातला आहे आणि चिमूटभर मीठ घातलं आहे. यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण आंबा रवा केक बनवत आहोत. छान स्मूथ असं हे बॅटर झालं आहे. ते बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्हाला दही वापरायचं नसेल तर दूध वापरून सुद्धा हा केक बनवू शकता. 1 ते 1.5 कप दूध लागेल. नंतर इथे 1 टीस्पून एवढं बेकिंग पावडर घातलं आहे आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घातला आहे. पोहे खायच्या चमच्याने सुद्धा तुम्ही घालू शकता. नंतर 1 टेबलस्पून चमचाभर एवढं दूध घातलं आहे. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. केक टिनला मी आधीच बटर पेपर लावून ठेवला होता. लगेचच फटाफट हे मिश्रण आपल्याला केक टिनमध्ये टाकायचं आहे आणि केक मी ओव्हनमध्ये बेक करत आहे. तर अगोदरच मी प्रीहीट 10 मिनिटासाठी करून घेतला आहे 180 डिग्रीवरती. तर इथे वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स चॉप करून टाकले आहेत. आता 35 मिनिटासाठी हा केक 180 डिग्रीलाच सेट व्हायला ठेवून दिला आहे. बेक करायला ठेवला आहे. तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता. तर इथे केक आपला झाला आहे. बघू शकता कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे. इथे मी प्लेटमध्ये केक काढून घेतला आहे. तर खायला खूप टेस्टी असा हा केक लागतो आणि आंब्याची चव असल्यामुळे केक आणखीनच खायला छान लागतो. सीझन आहे तोपर्यंत नक्की तुम्ही सुद्धा असा मँगो केक नक्की बनवून पहा. तर इथे केक बघू शकता एकदम छान असा फुलला आहे. आतून सुद्धा व्यवस्थित बेक झालेला आहे. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.